काशोति कामोति वक्त्रं कलाणीशवद पणदाहतक्षं समाधिस्थमूर्तिं वसे ज्ञानदेव मस्तके पायावरी यावारे करी संतांच सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सर्वसाठी लाभंग संत श्रेष्ठ मुकुळा करावास जगतने जगतगुरु जगतमान्य देहुनिवासी पांडुरंगा चरणाशी वास करणारे तुकोबाराय यांचा चार चरणाचा साधा सरळ माणसाचं जीवन कसं आहे ते कशा प्रकारे व्यतीत केलं पाहिजे म्हणजे मोक्ष मार्गाचं आपल्याला याचं चिंतन करणार ऐकला तरी अर्थ कळावा इतका सोपा अभंग आहे पण कसं असतं ना काही काही सोप्या गोष्टी माणसाला करायला फार अवघड जातं। आता किती सोपं आहे बाहेर उभं राहिल्यावर ऊन लागतं आतमध्ये लागत नाही पण अवघड जातं महाराज जरा बरं काय सोपंच आहे हो पण मनाला पटत माणसाला वाटतं बाहेर बसलं की हवा लागते यार इथं जास्त लागते दादा हे कळत नाही माणसाला। आता ही जी बाहेर उभारणारी माणसं आहेत त्यांना हवा वेगळी आहे जे नामदेव राय सांगतात अहंकाराचा वारा हा वारा आहे तो त्या वाऱ्याची चिंता कोण करतं महाराज आणि कारण काय चुळली तर थुका येत नाही इथं बसल्यावर लागली तर उठा येत नाही नाहीच पटला महाराज तर टांगड्यात हात घालून बसा येत नाही। तुम्हाला काय वाटतं इथं यायचं सोपं आहे अरे हा काय ढवाळ जेवणाचं बोंड काय कुणी येऊन इथं बसावं महाराज इथं बसायला बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। गावात काही एवढीच माणसं आहेत का आणि मंडपात एवढीच का बसली कारण एवढ्यांच्याच नशिबात आहे मंडपात बसून नामचिंतन घ्यायचं महाराज। आता टाळ्या मंडपातल्यांनीच वाजवल्या मागच्याची हिंमत आहे का वाजवायची महाराज आम्हालाच बोलायला लागलो आम्हीच बऱ्या टाळ्या वाजवल्या तुला कारण आहे रे दादा। आता तुम्ही मला सांगा काय त्या बोराटीच्या झाडात आहे मला आता त्याच्यावर सावली तरी लागते का तुम्हाला दादा पण किती तुमचा जीव ताळमाळ ताळमाळ करायला पण मी तुम्हाला मधनं उठल्यावर काही म्हणणार नाही एवढी चिंता कशाला करता अरे एवढं बोलल्यावर तरी पुढे या नाही पण नाही म्हणजे महाराज लोकांचा काहीतरी मान ठेवी जरे अजून किती महाराज लोक मसनात घालायची म्हणजे तुम्ही ऐकचाल आता बरीच गेली तुका म्हणे मेलो सांगता सांगता तरी तुम्ही ऐकलं म्हणजे आमच्यासारखी अजून किती खपवायची ती मला सांगा एकदा महाराज बरं का म्हणजे तुम्हाला समजन बरं त्याचं कारण आहे बरं तुम्ही शेतकरी तुम्हाला खळ माहिती खळ 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 पहिलं होतं आता नाही धान्य कुठं काढायचे दादा धान्य कुठं काढायचे जेव्हा धान्यात खळ्यात काढलं जायचं रास कुठं पडायची रास रास कळती हां कुठं पडायची खळ्यात आणि जी काय बुसकाट आहे बुसकाट ती कुठं पडायचं खळ्याच्या आता ही काय आहे पाटपाडवाला काय जी हात पडलंय ती काय आहे रास रास आणि जी इस काटलंय ती काय आहे तुम्हीच म्हणले बरं म्हणायचं मी वाईट बोलते म्हणून महाराज जीवन ऑलरेडी फार बुसकाटलेलं आहे महाराज आधीच जीवनाचं एवढं मात्र झालंय की नाव काढायचं आधीच जीवनात एवढे चुकीचे मार्ग आपण स्वीकारलेत की एखादा सत्याचा मार्ग स्वीकारला तर कमीत कमी जगण्याचे चान्सेस थोडेसे वाढतील थोडे रे जास्त नाही पण माणसाचं कसं आहे म्हणल्यावर तर माणूस मुदाम करीत नाही एवढ्या छटछुट पुरीचं आम्ही ऐकायचं कोण आहे ती लोकांचं एक ॲटिट्यूड आहे महाराज म्हणल्यावर मुद्दाम करणार नाही ते कीर्तन झाल्यावर म्हणणार एवढी पोरगी बोंबलत होती पट्ट्यानं ऐकलंच खाता कशा संग रे पर करता कशाचा ना उभा राहिलेलं शरीर तुमचं आहे ना उभा राहिलेलं शरीर तुमचं आहे ना ज्या कानाने ऐकतात ते कान तुमचं आहेत ना ज्या देहावर विश्वास ठेवताय तो देह तुमचा आहे मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया गर्व करता कशाचा रे अरे जे काही चाललंय ना तुझी असत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझे असत्ते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी मी बोले विल्या वेद बोले म्या चाले विल्या सूर्य चाले वृक्षाची पाना हाले ज्याची सत्ता अरे हे जे काही चाललंय ना मी पतंग तुझ्या हाती धागा पांडुरंगा हे तुझ्याच जीवावर चाललंय रे अहो जगद्गुरु तुकोबार आहे भाषा ऐका ना मज पामरा काय थोरपण पायीची वाहन अहो जगद्गुरु आहेत ते तुकया झाला असे कळस तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय मग अधिकार केवढा आहे पण तुकोबारांची भाषा आहे का कुणबियाच्या कुळी जन्मलो जगदीशा संस्कृत भाषा आम्हा कैसी कोण आहे रे देवा मी सदा माणूस आहे मी हे तुझे म्हणतो ते मला जमणार नाही रे पांडुरंगा पण तेच तुकोबारा अभंग लिहिताना संस्कृत मध्ये लिहितात श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद गणा विनाश लोक म्हणले तुम्ही आत्ताच म्हणलात तुम्हाला जमत नाही मी आजही म्हणतो मला जमत नाही मग
तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत असं का कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची हा मी नाही रे लोक म्हणले अहो एवढे मोठे आहेत तुम्ही एवढं नम्र साध समंजस इनोसंट राहायला जमतं कसं होतं तुकोबाराय तुकोबाराय म्हणजे सोपं आहे ना दादा मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा वंदन हे कशाच्या हातात आहे इट्स ऑल डिपेंड युअर माइंड पीस ऑफ माइंड ज्याला आपण म्हणतो जर मनच शांत नाही ना तर कुठेही बोंबलत जा मजा नाही आणि जर मन शांत आहे ना बसल्या त्या ठिकाणी पांडुरंग आहे माऊली सांगतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासी विनमुख तो नर पापिया हरी विन धावया कोण आहे रे दादा नामाला विनमुख करणारा प्राणी त्याच्यासारखा पापी दुसरा नाही माऊली अरे किती बोंबलत फोरा काशी वनारशी द्वारका मथुरा आणि नीतिमत्ता घाण ठेवा मजा नाही परमार्थ करण्यात नवल वाटतं मला दादांचं नवल वाटतं लोकांचं नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध लावी त्या सकाळी काकडा दुपारी हरिपाठ संध्याकाळी कीर्तन रात्री भजन आणि मायबापाला घराबाहेर काढत्या किती गोड परमार्थ करता महाराज आहे की नाही जगाला ज्ञान सांगायचं आणि मायबापाला उलटं बोलायचं वारे वा लय गोड लोक दादा कसा परमार्थ करता महाराज का रे दादा 10 दिवस गणपती बसवताना बुडवताना शांत बायला होता पावला का गणपती पावला होय का माय नवरात्राचे उपास करताना दसऱ्या दिवशी बोकड कापता पावली का आंबाबाई चांगला दसरा करीता महाराज बरं का असा देव आणि तुम्हाला मी लेख काय म्हणून सांगते बरं का माय माऊल्या पाया पडते तुमच्या उपास तापास करीत जाऊ नका खरं सांगते हाडाची काढ झाली तुमच्या काही गरज नाही नवसा सायासानं लेकरं होत नाही पाया पडते जरा डोळे उघडा नवल वाटतं मला आता परवा दिवशी चतुर्थी होती आखी चतुर्थी निरंकार धरली आणि दर तासाला म्हणायची कॅलेंडर बघ का आहे चंद्रोदय तू धरती कशाला दर तासाला चंद्रोदय याच्या 3 चतुर्थी करीती तू करते कशाला कोणी सांगितलं तुला उपास तापास धरायला कोण म्हणलं उपास तापासानं देव पावतो योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी धम्म धर्म अरे कुठं नादी लागता कशाचे तुम्ही तर लई अड्या भलतेच महाराज नुसतं तुम्हाला म्हणायचं बाई तुला लई त्रास आहे लेकरा बाल तुझी किंमत नाही नवरा तुला मानित नाही तुझ्यासारखं घरासाठी कोणी झटलं नाही तुझ्यासारखी सात्विक दुसरी नाही बाई म्हणती खरं आहे महाराज तुमचं म्हणजे महाराजाला भविष्य येतं असं नाही इट इज जस्ट सायकोलॉजी दुनिया झुकती आहे झुकानेवाला चाहिए विश्वास कुणावर ठेवायचा हे सुद्धा कळलं पाहिजे भविष्य तुमच्या हातावर आणि तुमच्या माथ्यावर नसतं भविष्य तुमच्या कर्मावर आणि तुमच्या नीतिमत्तेवर असतं हे लक्षात ठेवत चला पांडुरंग तुमच्या कर्मावर अवलंबून आहे असत्य कर्म ठेवून कुठे तुम्ही परमार्थ करता रे दादा अवघड लोक आहे दादा कधी कुठले संत म्हणले रे माझ्या पाया पड तुला लेकरू होईल सुशिक्षित दिसता दादा आहे की नाही पाया पडून लेकरं झाली असती लग्न काय बॉम्बलाई केली असती का कळलं त्यालाच कळलं मरू दे तिकडे महाराज आणि ही भाषा माझी नाही संतांची आहे नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती लेकरं नवसनच झाली असती नवरा कशाला केला असता नाही तुम्हाला जरा झोंबलं तो झोंबू द्या पण विचार करत जा तू का म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवा सदा देव तुम्हाला कळू नये मी कीर्तन कराय तरी सांगते देव कधीच दिसत नाही मेलात तरी नाही कारण देव बघायची गोष्ट नाही देव अनुभवायची गोष्ट आहे देव दिसत नसतो देव असतो शेंद्रानं पिवळा केला देव मानता आणि तुमच्या आमच्यातला देव नाकारता माणूस की विसरता आणि मंदिरात जाता आणि शंकराचार्य वर्णन करता देव पाहिजे तुम्हाला करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी हे नाथ नारायण वासु हरिवर श्रीकृष्ण गोविन्द
पहिल्यांदा सांगा तुम्ही आला हो कशाला कीर्तनाला? गॅरंटेड तुमच्याकडे बघून असं वाटायलंय तुम्ही माझ्या कीर्तनाला कमी माझ्या मातीला जास्त आलाय. कारण मातीला आलेली माणसं तोंड सोडून बसते, ती कीर्तनाला आलेली चेहऱ्यावर आनंद, मनात प्रेम आणि इच्छा असते त्या भगवंताला भेटण्याची. तुमच्याकडे तसं बघून काय तळमळ बिळमळ वाटणं झाली. ठीक आहे आले बरं बरं बघू काय सांगते बरं बरं. पण अरे नका रे, कीर्तनाचं अंग हो या अंग हरी रूप. कीर्तन कशाला म्हणायचं? हे ते कीर्तन आहे ज्यानं कान्होपात्रेला मंदिरात जागा दिली. हे ते कीर्तन आहे ज्यानं चोखोबरायांना मोक्ष दिला. हे ते कीर्तन आहे ज्यानं गोरबा काकाची हात परतवली. हे ते कीर्तन आहे ज्यानं माणसाला माणुसकीत बसवलं. हे ते कीर्तन आहे ज्यानं तुम्हा आम्हाला धर्म शिकवला. हे ते कीर्तन आहे ज्यानं तुम्हा आम्हाला भगवंताचा मार्ग सापडवून दिला. हे कीर्तन आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापैच नमांतरीच. हे ते कीर्तन आहे. टाळ्या वाजव म्हणल्यावर वाजवते ती, पण माझ्या रूपकार केल्यासारख्या हॅग 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 बेकाराला दान केल्यासारख्या वाजवताच कशाला रे? भावे विना भक्ती, भक्ती विना बळे विना शक्ती. म्हणजे आपली अवस्था कशी माहिती आहे का? संत लय गोड सांगतात. यडका मदन मदन केवळ पंचानन. यडका मदन मदन यडका मदन मदन केवळ पंचानन. यडका मदन मदन यडका मदन मदन केवळ पंचानन. यडका मदन यडका मदन मदन केवळ पंचानन. यडका मदन. ज्याला कळलं त्याला लय झोंबल, पण कळतच नाही म्हणलं झोंबण्याचा प्रश्नच नाही. महाराज धुंदेल माणूस आहेत आपण, धुंदेल. आपलाच वास आपल्यालाच येत, कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. आपल्याला वाटतं की आपण लोकांना फसवतो, तुम्हाला हे कळत नाही की आपण फसतो. खरं आहे की नाही? एक माणूस एसटीत चढला, कंडक्टरला म्हणला 2 तिकीट. कंडक्टरनं दिली. माणूस खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारचा म्हणला काय झालं रे हसायला? म्हणलं मी कंडक्टरला फसवलं. की म्हणलं कस काय? म्हणलं तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं महाराज. आता ह्याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? काय गेलं? मग कुणाचं गेलं? जी हसत होता येडका मदन. अशी अवस्था आहे महाराज. काय महाराज इथे काय बा कुणाचं गेले, काय बा कुणाचं गेले, इथे काय बा कुणाचं गेले, काय बा कुणाचं गेले, काय बा कुणाचं गेले, काय बा कुणाचं गेले, येथे काय बा कुणाचं गेले, काय बा कुणाचं गेले. ज्याने त्याने अनहित केले, त्याने अनहित केले. इथे काय बा कुणाचं गेले, काय बा कुणाचं गेले, इथे काय बा कुणाचं गेले, काय बा कुणाचं काय बा कुणाचं गेले, काय बा कुणाचं गेले, येथे काय बा कुणाचं गेले, काय बा कुणाचं गेले. अवस्था आहे महाराज बरं का. ना माझ्या बापाचं काय जातं ना तुमच्या बापाचं काय. माझं तर काहीच जात नाही. हे का तुम्ही टाळ्या वाजवा नाही वाजवा, देवाचं नाम घ्या नाही घ्या, माझं काय पाकिट कमी होत नाही. बरं घेतलं म्हणून काय वाढत? माझं ठरलंय ती ठरलंय. आपण काही कमी जास्त करीत वाटोळं तुमचंच आहे महाराज बरं का. त्याच्यामुळं तुम्हाला विनंती आहे महाराज सावध व्हा. पाठी भया आले मोठे. आता विचार करा. सावध झालो हरीच्या आलो. नाही करा ना, सावध व्हा, विचार करा ग माय. पहिली माणसं आयुष्य जास्त जगायची की नाही? आता सारखं 40, 45, 50, 55 ह्याच्यावर शटआउट होत नव्हता माणूस. मला सांगा दादा, आयुष्य हा जास्त काळ टिकणार नाहीच नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे पण हुशाचे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आपलं ठरलेलं आहे. पुनरभिजनम पुनरभिमरणम पुनरभिजनी जठरे शयनम या संसारे बहुदुस्ता कृपया पारे पाहि मरारे भज गोविंदम भज गो भज 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 गोविंदम. ठरलंय. उपाय काय? भज गोविंदम हा उपाय. ठीक मग ठरलेलं आहे. पहिली माणसं जास्त जगायची कारण होतं माणसाकडे सकारात्मकता जास्त होती. थोडक्यात पॉझिटिव्ह एनर्जी जास्त होती. पॉझिटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो. इमानदारीनं सांगा माय मावल्या, पहिल्या बाया कधी उठायच्या? तुम्ही नाही, तुमच्या आया, तुमच्या आयाच्या आया. का हो म्हातारे, पहिल्या बाया कधी उठायच्या? दिवस उगवायच्या आधी का नंतर? मोठ्यानं बोला, तुम्हाला निम पाकिट देते माझं, पण बोला पाया पडते तुमच्या.
बोला कधी उठायच्या आधी का नंतर? आणि आजकालच्या सगळ्या सूर्यवंशी काळातल्या आहेत या. वर आला दिवस तरी तसंच पालतो पडलेला असतोय का तर नवऱ्यानं हावसनच आणलंय महाराज बरं का. एवढा कशाचा तुम्हाला ॲटिट्यूड आहे ग सुनानू? तुम्ही सासूची एक गोष्ट ऐकत नाही ग. इतक्या उतू आल्या की नाही नावच काढायचं नाही. म्हणजे याचा अर्थ म्हाताऱ्या गुणाच्या आहेत असं बी नाही महाराज. मला म्हाताऱ्यांची एकच गोष्ट पटत नाही, सगळं पटतं बाकीचं. म्हाताऱ्यांचा एकच दणका असतो, माझ्या जमान्यात नव्हतं बाया असं. खा की गुणानं तुला काय करायचंय महाराज? तो का जमान्यानुसार काळानुसार थोडाफार बदल करावा. आता ही जे नशिबात सुख आलं ह्यात तुझा दोष नका ना. मग थोडं समंजसपणे राहा. इमानदारीनं सांगते, विनोद म्हणून नाही. माय मावल्या तुम्हीही विचार करत असाल, एवढं देवदेव करते, एवढा परमार्थ करते, एवढे उपास तापास करते, पण घरात समाधान लागत, पैसा टिकत. त्याचं एकमेव कारण आहे माय. ज्या घरात शांती नाही त्या घरात लक्ष्मी आणि भगवंत कधीच नांदत नाही. ज्या घरात शांती आहे त्या घरात पांडुरंग कायम असतो महाराज. हे मी नाही. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. जर वाणी तुमची योग्य ना दादा तर पैसा आणि भगवंत कुठेच जात नाही. आणि पैसा तुम्ही समजता कशाला? विपदो विपदो नेव संपदोनच संपदा विपदा विस्मरणम विष्णू संपन्नारायण स्मृती. ज्याला तुम्ही विपत्ती समजता ती विपत्ती नाही, ज्याला तुम्ही संपत्ती समजता ती संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आणि भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती आहे. ही जपा ना दादा. ही ज्याला जपता आली त्याला पैशाची काळजी करायची गरज. हां माय पहिल्या बाया दिवस उगवायच्या आधी उठायच्या जागेवर आलात. हां किती गोड महाराज. सकाळी उठल्या उठल्या देवाचं दर्शन, तुळशीचं पूजन, दारात सडा शिंपण रांगोळी, सूर्याचं दर्शन व्हायचं की नाही? त्या सूर्याच्या किरणांनी माणसाच्या जीवनावर बघा बरं का सायंटिफिकली सांगते, तिची सूर्याची कवळी किरणं असतात, त्यामध्ये विटॅमिन ए असतो, विटॅमिन सी असतं, जे माणसाला जगण्यासाठी अजून एक थोडं प्रोत्साहन देतं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जो दिवस सकाळचा असतो तो भगवंताच्या नामचिंतनाचा असतो. त्या काळात जर तुम्ही नामचिंतन घेतलं तर ते भगवंतापर्यंत पोचतं. म्हणून बाया लवकर उठायच्या. देव दारात यायचा, देव लक्ष्मी दारात यायची, म्हणून दारात दिवस उगवायच्या आधी रांगोळ काढायच्या. पहिले दिवस आठवा. सकाळ सकाळी वासुदेवाला वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेवाला वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. दान पावला दादा दान पावला, सुखाचं दुःखाचं दान पावला, देवाच्या नामाचं दान पावला, पापाचं पुण्याचं दान पावला, हरीच्या नामाचं दान पावला. वासुदेवाला वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेवाला वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव सांगतो कारण ऐका. अरे वासुदेव सांगतो कारण ऐका. जीवनाची कशी झाली ही व्यथा, सुखा दुःखात सांगतो ऐका हालत. अरे हरीची तुम्ही ऐकावी कथा. वासुदेवाला वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. हरिनाम बोला. वासुदेवाला वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. किती गोड होत. खोटं बोलत नाही दादा. मी जन्मल्यापासून मला वासुदेव दिसलाच नाही. खरंय का खोटं? आमच्या जमान्यात पावाला आला तर पावाला आला, पप्पाला बोलवा आणि मम्मीला बोलवा. आम्ही पाववाल्यावरची लेकर दादा, वासुदेवावरची नाही. तुम्ही आम्हाला कसं काय बरं आमच्याकडनं अपेक्षा तरी कशी ठेवता तुम्ही? म्हणजे कसं किती अवघड आहे. होता का वासुदेव? का रे तरुण मंडळी, आपल्या जमान्यात वासुदेव होता का? आम्ही जन्मलो ना सकाळ सकाळी यायचा, पाव 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 पाव. आम्ही तोंड घेऊन म्हणायचो मम्मी पाव. मी पैसा नाही पापा पाव. आम्ही पावायच्या लायकीचीच नव्हतो दादा. इमानदारीनं सांगते, ही दिवस होती. पहिली माय लेकराला झोपी घालायची तर अंगाई म्हणायची. प्रेम असायचं त्या शब्दांमध्ये. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र चोपला कपाळी. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र चोपला कपाळी. आज माझ्या पाडसाला. किती साधे शब्द आहेत महाराज. आज माझ्या पाडसाला झोप का गईत नाही. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र चोपला कपाळी.
चंद्र चोपला कपाई नरी नरी पहिली आजी लेकराला रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी सांगायची. शब्द किती सुंदर होते. लेकराला म्हणायची आकाशी झेप रे पाखरा सोनी सोन्याचा पिंजरा सोनी सोन्याचा पिंजरा. पहिली माणसं काम करायची. हाताने पायाने काम असायचं पण मुखाने भगवंताचं नाम असायचं. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. लक्ष्मीच्या हातातली चवरी भाभी बरे खाली इडा पिडा जाती तुरी किरपा तुझी आम्हावरी सदा काळी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. फिरत्याचा आकार प्रगती दिशी मातीला आकार विठ्ठला तू विडा कुंभार विठ्ठला तू विडा कुंभार. इतकं साधं गोड अर्थपूर्ण सोडून दिलं. आजकालची गाणी ऐकली लय पॉझिटिव्ह. काळी महिना दिसतेस तरुण. अरे वा पॉझिटिव्हिटी महाराज. होईल करोना जाशील मरण लोक तुला टाकत्याल पुरण घे ग प्रेम करण. परमार्थानं काय पेटती होय ग तू. काय गाणी महाराज. अगं बाय अगं बाय अगं बाय. अरे पुढं काय. अरे 15 दिवस झालं एक गाणं ऐकते अजून अर्थ कळला नाही. बदाम बदाम काचा बदाम कवा पकायचा. मेलो रे नका रे. अरे लय साध आहे र. साधं सोडून अवघडात कशामुळे. बरं चूक तुपली आपली नाहीच महाराज. इमानदारीनं सांगा माय मावल्या लेकरू रडायला लागल्यावर तुम्ही त्याच्या हातात हारीपाड देता होय ग. ए बाया काय देता ग. होय ग. ए काय देता ग. काय देता काय देता. अजून तांडी घेऊन मोबाईल म्हणता कसं करू ग तुमचं. म्हणजे इट इज करेक्ट ना की तुम्ही मोबाईल वागवा संस्कार आपले. आणि तुम्ही अपेक्षा कसं ठेवता ग तुमच्या लेकरांनी तुम्हाला सांभाळावं. कार्टूनवरचं गबाळ तुम्हाला सांभाळणार आहे का. छत्रपती पोटी जन्माला आले यात वाद नाही ग माझी माय. पण छत्रपती मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती संभाजीराव छत्रपती शहाजीराजांच्याच पोटी जन्माला काय यावे. जिथे संस्कार आहे संस्कृती देशाची आधार आहे मातीची कदर आहे संत भगवंत आणि योगी तिथेच जन्माला येतात. हे लक्षात ठेवा. कुणाच्याही पोटी जन्माला आले असते ना कूस पावन लागते. दोष देत जाऊ नका लेकरांना. ही संगतीनं वाईट झालेली माणसं. पोरं वाईट नाहीत दादा पण इमानदारीनं सांगा दादा. दारूचा पहिला ग्लास गुटख्याचा पहिला घास आणि सिगारेटचा पहिला श्वास माणूस कधी स्वतः पैशाने घेतो का. खोटं बोलू नका. सगळं गाव काही व्यसनमुक्त दिसत नाही. बोलत जा. तोंडावून कळतंय कोण खातंय कोण पितंय ती महाराज. हां पटापट बोलत जा. दारूचा पहिला ग्लास गुटख्याचा पहिला घास सिगारेटचा पहिला श्वास माणूस कधी स्वतःच्या पैशाने घेतो का. पहिल्यांदा घेतो का. मग हा देणारा कोणतरी दानशूर कर्ण असतो. असतो की नाही. मग ते गावातले कर्ण हुडका आणि अंधारात नेऊन ठोका. त्यांना म्हणावं तुमच्या दानवीरामुळे आमची पिढी बरबाद व्हायला लागली. पाया पडतो तुमच्या दान धर्म कमी करा जरा. घे र थोडी घे. अरे घटवर घे. अरे घे घटन काय होत नाही. घे तुला सांगते घटन कसं काय होत नाही ती. अख्ख्या घोटानं ह्याची इस्टेट गेली महाराज. गेली का नाही. अरे कशामुळे रे दादा. पण आपण एवढे अल्पबुद्धीचे आहेत की आपण लोकांचं ऐकावं. मी तर ढेकळं कुणाचं ऐकत नाही. अहो मला माझ्या मैत्रिणी म्हणतात अक्कल आहे का तुला म्हणतात. तुझं वय काय तू करती काय. अगं तुझ्या वयात असं स्कूटीवर भुरभूर भुरभूर फिरायचं. जरा इकडनं झटका जरा इकडनं झटका मारायचा. असं स्टायलिश ब्रँडेड राहायचं. अगं एवढं चांगलं आहे तुझं. एवढं जिने के हे 4 दिन बाकी हे बेकार दिन. हे दिलं सोडून डांगऱ्यागत कंबर बांधतीन इठल 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 इठलच करी ती. ही वय का इठल इठल करायचं का हो. पोरगी वरातीत नाचली तर सुशिक्षित
आणि कीर्तनात नाचली तर अशिक्षित, मूर्ख, बिंडोक, अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, हो की नाही? ज्याला मटण चावण्यात त्यानं माळ घातली तो महाराज, अरे वा. आणि आम्ही तरुण वयात परमर्थ केला आम्ही पोतराज. ज्याला दिसना झालं तो तपाला बसला, करीन तरी काय, तपच करणार. बघायच्या काळात त्यानं सगळं बघून घेतलं. सांगते लोकांचं बोलणंही मनावर घ्यायचं नाही, प्रशंसाही घ्यायची नाही. पंचतंत्र नावाचं एक पुस्तक आहे, त्यामध्ये 5 अशा टेक्निक सांगितल्या ज्या माणसाला भल्या भल्याला बोलवू शकतात. त्यातलं पहिलं टेक्निक आहे प्रशंसा. भल्या भल्या ज्ञानाला ज्यानं खड्ड्यात घातलं ती आहे प्रशंसा. नुसतं कीर्तन झाल्यावर म्हणायचं ताई काय कीर्तन केलं, ताई मंडपावरच, मंडपात सुद्धा नाही. आता ह्याची अक्कल ताईला पाहिजे की तो शहाणा आहे तू मूर्ख आहे. लोकांच्या बोलण्याने कधी सुद्धा झाडावर चढायचं. संयम ठेवा, धीर ठेवा. जेवढे लवकर वर जाल तेवढे लवकर खाली याल. संयमाने, धीराने, कष्टाने मिळालेली प्रसिद्धी, पैसा कुठेच जात नाही. माझ्याकडे बघू नका, मी 17 वर्ष झालं कीर्तन करते, तेव्हा आता नाव आहे. गेल्या वर्षी महाराज होऊन आज पाकिट घेणारी माणसं नाही आम्ही. समजून घ्या, जिथे धीर नाही, संयम नाही, तिथे कधीच प्रगती शेवटपर्यंत टिकत नाही. थोडा विश्वास ठेवा. एक पोरगा माझ्याकडे आला, मला ताई मी एक झाड लावलंय, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, झाड वाढत नाही. शक्य आहे का? शक्य आहे का? पाणी घालताय, खत घालताय, झाड प्रॅक्टिकल विचार करा, वाढलं पाहिजे. म्हणलं वेडा आहेस का? पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय, तरी वाढत नाही. चुकलं का? चुकलं? काय चुकलं? हां, ही लोकांच्या उपटायच्या सवयीमुळेच लोकांचं चांगलं होत नाही. कळलं त्यालाच कळलं महाराज, बरं का? म्हणून आपलंही झाड राहू द्या, लोकांचंही झाड राहू द्या महाराज. तर मग थोडं कष्टाचं असू द्या, पण सत्य असू द्या. थोडा वेळ लागेल, वेळ लागेल, पण धीर ठेवा. कोरोनाच्या काळात थोडा संयम, थोडा धीर, थोडा विश्वास दाखवला असताना एवढी माणसं मेली नसती. लोकांच्या भीती घाल्यानं आपण भिलो. घातली या भय नरका जाणे. थोडा विश्वास ठेवायला पाहिजे होता. कोरोनाचा विषाणू दिसला, बघा दिसला, सायंटिफिकली दिसला. न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे, मग न दिसणारा परमात्मा तारतो याचा विश्वास ठेवा. देव तारतो दादा. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. हा विश्वास आहे संतांकडे, हा विश्वास आहे म्हणून संत काही झाले, बरे झाले देवा. निघाले दिवाळे पर्या दुष्काळे, विश्वास आहे मागे पुढे उभा. आली आघात घालोनिया भार, राहिलो निश्चिंती निरविले संती. हा विश्वास, हा विश्वास आम्हाला जगण्याचं बळ देतो. आणि जिथं विश्वास नाही तिथं विचार करावा लागतो. देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, काळोबा खाईल त्याशी काळोबा खाईल, काळोबा खाईल त्याशी काळोबा खाईल, देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. हे दिवस आहे, सकाळ झाली रात्र होणार आहे, रात्र झाली सकाळ होणार आहे. जन्माला आलाय मरणार आहे. आत्मा हे एकमेव सत्य आहे, लक्षात ठेवा. मग विचार करा, दिवस बदलणार आहेत, जाणार आहे आपणही. किती किती क्षणाचा विचार करावा. कर्ण दाढी करत होते, कधीतरी कर्ण वाचा बरं का. माझी विनंती आहे तुम्हाला, कर्ण वाचा. अर्जुनापेक्षा श्रेष्ठ कर्ण होता, पण न्याय भेटला नाही. कारण फक्त कूळ आहे. माझ्या भाषेत कारण फक्त बाप आहे. कळलं? अजून स्पष्ट सांगते, एवढी महत्वाची जागा आयुष्यामध्ये बापाची असते. ज्ञानाने, शौर्याने, विचाराने आणि नीतिमत्तेने कर्ण पांडवापेक्षाही श्रेष्ठ होता. परंतु पांडवाला न्याय भेटला, कर्णाला भेटला नाही. कारण आहे, पांडवाचा बाप माहीत होता, कर्णाचा बाप माहीत नव्हता. सत्ययुग असो नाही तर कलियुग, बापाला फार किंमत आहे.
जीवनात उभा करणारा बाप आहे, उभा राहिल्यानंतर सावली देणारा बाप आहे. बापाची प्रतिमा इतकी मलित केली तुम्ही आम्ही. नाही, पोराला मारणारा बाप दिसतो. आईस लहानपणापासून सांगते, शाळेत जा बरं नाही तर बाप मारीन, अभ्यास कर नाही तर बाप मारीन, उन्हात खेळायला जाऊ नको नाही तर बाप मारीन. हो की नाही? तुम्ही आम्ही शिकवलं. पर गरज आहे नाही, तुम्हाला मारणारा बाप दिसतो, पण मारल्यानंतर पोरग जेवलं का नाही हे हळूच आईला विचारणारा बाप दिसत नाही. बाप हळूच विचारतो, का ग मारलं जाऊ दे पण त्यानं काही खाल्लं का ग? तो बाप असतो. रात्री बेरात्री आलात ना दरवाजा उघडणारा बाप असतो. तुमच्या लग्नात दिलेला हुंडा अजून सुद्धा तुमचा बाप फेडतोय, पण तुला कणाचीही खबर नाहीये. माझ्या बापाला 2 पोरी असू द्या, एक पोरगी श्रीमंताकडे दिली, एक पोरगी गरीबाकडे दिली. बाप श्रीमंत पोरीच्या घरी कधी जात नाही, पण जी गरीबाकडे दिली ना तिच्याकडे चक्कर टाकल्याशिवाय राहत नाही. गरजेला उभा असतो तो बाप असतो. जिथे आहे तिथे बाप जात नाही, पण जिथं गरज आहे तिथं गेल्याशिवाय राहत नाही तो बाप असतो. बाप असताना ताटात आलेली भाकरीची कदर कधी आम्हाला कळली नाही. बाप असताना घरात आलेल्या पाहुण्यांचा आदर कधी आम्हाला कळला नाही. बाप असताना घरावरच्या छताचं, खाली असलेल्या जमिनीचं मोल कधी कळलं नाही. बाप गेल्यावर कळलं, हे छत कमवायला, ह्या जमिनीवर उभा राहायला, ह्या ताटात भाकरी यायला आणि या पाहुण्या रावळ्यांनी आपल्याला चांगलं म्हणायला फार कष्ट लागतं. हे बाप गेल्यावर कळलं. हा कार्यक्रम याच्यासाठी नाही की आम्हाला सांगायचं आहे आमचं आमच्या बापावर फार प्रेम आहे. हा कार्यक्रम याच्यासाठी आहे की आम्हाला सांगायचं आहे आमचा बाप गेलाय, तुमचा असेल तर जपा, बाप गेल्यावर बापाची किंमत कळते. हा कार्यक्रम याच्यासाठी आहे. बाप म्हणजे साधी गोष्ट नाही रे. जेव्हा बाप घरी नसतो ना, संसार. कुलकर्णी म्हणून एक कवी आहे, फार सुंदर कविता आहे, थोडंसं आवाज दमवली. नसतोस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो. नसतोस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो. नभ फाटून वीज पडावी कल्लोळ तसा ओढवतो, नभ फाटून वीज पडावी कल्लोळ तसा ओढवतो. ही धरा दिशाहीन होते अन चंद्र पोरका होतो. नसतोस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो. लेक माहेराहून आले, माहेराहून आलेली लेक आहे, इकडे तिकडे बघतीये. रोज दाराशी उभा असलेला बाप आज मी आले तरी दारात नाही. काय सांगू मी या घरदारा, तू सांग मज आता बाबा. काय सांगू मी या घरदारा, कसा निसटून गेला वारा, जसा निसटून गेला वारा. अश्रूच्या गळती धारा, नसतोस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो, संसार फाटका होतो. फार मोठा झालोय, नोकरी लागली आहे मला. फार मोठा झालोय, फार. पैशाला कमी नाहीये माझ्याकडे. 4 माणसं 10 माणसं माझ्या पोटे पोटे करतात. पण बाबा हा सगळ्या सुखाचा काळ बघायला तू नाहीये. तू आम्हाला सुशिक्षित केलंस, तू आम्हाला मोठं केलंस, तू आम्हाला सुसंस्कृत केलंस. स्वतःचा देह जाळून, स्वतःची चमडी जाळून आमच्या शरीरावर मांस चढवलंस. पण खरं सांगू ना, अजून झालो मोठा. गरज आहे रे तुझी मला. ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजूनही झालो. अजूनही वाटतं तुझ्याच खिशातला पैसा खर्चावा.
ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजून झालो. तुझं वाचून उमगून येते, तुझं वाचून जन्मच आडतो. तुझं वाचून उमगून येते, तुझं वाचून जन्मच आडतो. नसतो सकली तू जेव्हा, जीव तुटका होतो. बंधाचे विरती धागे, संसार फाटका होतो. संसार फाटका होतो, संसार फाटका होतो. किती मोठा झाला ना, गरज आहे. आणि ज्याला बाप कळला नाही त्याला दुनियादारी सोडा, परमार्थ सोडा, त्याला सदा माणूसही समजला नाही. म्हणून अरे लय नका तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूप आहे. हे मायबाप म्हणजे साधी गोष्ट नाही, आणि बाप तर नाहीच नाही. म्हणून जाणीव ठेवा, कदर करा. चुकतं कुठं माहिती आहे दादा? तुमचे कलिग्स आले ऑफिसचे, तुमचे मित्रमंडळी आली, तुम्ही बापाला तोंडावर सांगता, बोलायचं कळत नाही तुम्हाला, लय पुढं पुढं करीत जाऊ नका. काय वाटत असेल त्या बापाला? साधी गोष्ट आहे दादा. एखादी गाडी घेताय, विचारा ना बापाला, का हो बाबा कुठली घेऊ? तुम्हाला काय वाटतं? तो सजेशन देईल, तो हाच म्हणणार, मला काय कळतं रे बाळा त्यातलं, तुला जी घ्यायची ती. पण हा मान त्याला याची अनुभूती करून देईल की मी अजून घरातली अडगळीची वस्तू नाही, अजून माझ्या घरात मला मान आहे. हे जे घर मी बांधलंय, ही जी माणसं मी जोडलेत, ती अजून माझी किंमत करतायत. हा मान त्याला जगण्याचं आयुष्य वाढवेल आणि समाधानानं जगू देईल. हा मान फार महत्वाचा आहे, कारण स्वाभिमानाने जगणारा बाप होता तुमचा. हा मान त्याला घरात द्यायचा. लय बेकार अवस्था केली तुम्ही घरातल्या बापांची. लय तोंडावर घाण बोलता रे, बायकोच्या समोर उलट बोलता. काय कळतं रे तुला? अक्कल नाही त्याला. त्याला अक्कल नसती, तुला एवढा अक्कलवान केला असता का? त्याची पांढरी दाढी झाली म्हणून तुला दाढी आली, हे लक्षात ठेव. कळलं त्यालाच कळलं. म्हणून पाया पडते तुमच्या. एवढेही वाईट वागू नका, नाहीतर या मंडपात बसण्यात मजा नाही. धर्म त्याला म्हणायचं ज्याला मायबाप कळले. धर्म त्याला म्हणायचं ज्यांनी आपल्यासाठी झटले, त्यांची जाणीव तुम्हा. मी पण कुणाला सांगायला लागले म्हणा, खरे 500,000वर मतदान करणारे आपल्याला जाती, आपल्याला मायबाप कळणार आहे का? आपलं कसं, माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, बस. तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पेटू दे, अशातल्या जाती आपण. आपल्याला कोण म्हणलं तुला 10 लाख देतो, बापाला झापट मार, आपण मारून या चाल. आपल्याला 10 लाख महत्वाचे आहेत. आपल्याला कोण म्हणलं धर्म बदल, तुला सरपंच करतो, आपण सरपंच वाचाल. धर्म बदलून वाचाल का नाही? गरज नाही आपल्याला धर्म, देव, देश, माय बाबा. आपलं भरलं पाहिजे फक्त, बस. बिचारे कधी कधी जे आपल्यासाठी मेले ना, ती सुद्धा विचार करीत असतील वर बसले बसले. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा? एवढे प्रामाणिक लोक आहेत, हे एवढे प्रामाणिक लोक आहेत आमच्या देशात. आमच्या देशात 1000चं बंडल ज्याच्या खिशात, त्याचंच नाव दारिद्र्य रेषात. कळलं त्यालाच कळलं महाराज. एवढ्या प्रामाणिक लोकांना मायबापाची सेवाची अपेक्षा करायची का? अरे एवढे प्रामाणिक लोक आहेत आपलं, एवढे प्रामाणिक लोक आहेत आपण. आपल्या भेणं पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. किराणा दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला असतो, त्याला माहिती आहे गावलं इमानी. एवढे प्रामाणिक लोक आहे आपण दादा, आणि आपल्याकडनं कुठं सेवेची अपेक्षा करता? मग कमीत कमी आपले दिवस तरी सांभाळा. झालं गेलं सोडून द्या, जाग्यावर या. कर्ण दाढी करत होते, भिकारी आला, काय द्यावं? सोन्याची वाटी भिकाराच्या हातात दिली, पाणी फेकून दिलं. वारीक कर्णाला विचारतोय, तुम्ही कर्ण आहात, तुम्ही दानी आहात, पण ज्ञानी आहात, पण दानाचे काही नियम आहेत. दानाचा सगळ्यात मोठा नियम मी तुम्हाला सांगते, दान त्याला करा ज्याला गरज आहे. माजलेल्या लोकांना दान करत जाऊ नका. महाराज लोकांना सुद्धा लय म्हणायचं नाही. चहाच घ्या,
दुधाचं घ्या, थोडं एक्स्ट्राचं घ्या, ड्रायफ्रूट्सचं घ्या, पाकिट घेतं ती काय कमी नाही त्याला. नाही तर खाल्लं मरण दहीवडीला, नाही मी याला खपन बारशीला. त्याला कमी साधा वारकरी ज्याचं धोतर फाटलंय, शर्ट मळालाय, त्याला गरज आहे, त्याला द्या. तुमच्यासाठी तो पांडुरंग आहे हे लक्षात ठेवा. दान त्याला करा ज्याला गरज आहे. नाही त्याला घ्या घ्या म्हणायची गरज नाही. ज्याला गरज आहे तो घेतोच. नाही आम्ही दानही केलं. कोरोनाच्या काळात किलोभरच तांदूळ दिला, पण आका फेसबुक जाम केला. तो देतो तरी कशाला? करोड रुपयाचा बंगला बांधला, लोकांच्या डोळ्यात येऊन म्हणून बंगल्यावर नाव टाकलं. मातृपितृ छाया. ह्याच्या घरी मी जेवाय गेले, मातृवाटेवर पितृवाट्यावर आणि छाया खाटावर. आग लागो तुझ्या बांगल्याला. तू लिहितो कशाला रे? काम कमी इंदी खावा जास्त महाराज. एक तर करू नका, केलं तर सांगू नका. या हाताचं दान त्या हाताला कळलं नाही पाहिजे, हा दानाचा नियम आहे. वारीक विचारतोय तुम्ही दानी आहात, कळलं नाही तुम्हाला? दान कधीच अधर्मतेनं आणि दान अधर्मतेच्या हाताने आणि अपवित्रतेने कधी करायचं नाही. एकतर तुम्ही आंघोळ केली नाही, वरनं तुम्ही डाव्या हाताने वाटी दिली, असं का केलं? कर्ण उत्तर देतायत. हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे. मी विचार केला, डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत जर प्राण गेला असता तर दानशूरतेला कलंक लागला असता. एवढ्याही क्षणाचा तुमचा आमचा भरोसा, एवढाही क्षण तुम्हा आम्हाला साधायचा आहे. मग तुकोबाराय सांगतायत, विचार करावा लागणार आहे. कोण दिवस कोण दिवस नाही देहाचा भरभसा, नाही देहाचा भरभसा, नाही देहाचा भरभसा, नाही देहाचा भरभसा. नाही तरी गेला, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. आता झालं गेलं सोडून दे रे. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभात चित्त रंजनम सदैव नंद नंदनम. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम. काय करा? मनोजगर्वमोचनम विशाल लोललोचनम अनंगरम सागरम नमामि कृष्णनागर. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च गुच्च मस्तकम सुनाद वैनु हस्तकम गोपवीत गोपिकम नमामि कृष्णनागरम. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. काय करा? सोपं आहे. हरिमुखे हे जरा अवघड केलं महाराज बरं का. पुण्याची गणना काही नाही. ठाईचं वैसुनिक करा एक आवडी अनंत. पण मला एक कळत नाही, एवढे सगळे उपास आहेत. श्रावण सोमवार मार्गशीर्ष गुरुवार पौष रविवार मंगळवार बुधवार गुरुवार एवढं सगळं दिलं सोडून एकादशच का? अभंग तुकोबारायांचा आहे. इथं विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित. इथं माहेर पंढरपूर, व्रत एकादश, मायबाप पांडुरंग, बास. द्वितीय मार्ग नाही. मग अभंग तुकोबारायचा आहे. तुकोबाराय सांगतात जाणार, पण कुठे? तुका म्हणे वाळवंट बरवे नीट. पण तिथं गेलं ना मोक्ष. मोक्ष हो, अहो माहेर आहे.
जाते माहेराला 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 माझ्या मुलाच्या घराला माझ्या मुलाच्या घराला जाते माहेराला 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 कुठलं माहेर जाईन गे मायत या पंढरपुरा 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 भेटेना माहेरा आपुलिया आपुलिया जाईन गे मायत या पंढरपुरा 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 मार्ग धरा पंढरीचा फेरा चुकेल सुका लागी करशी तळमळ पंढरीशी जाय एक वेळ मग तो अवघाची सुकुर्प होशी म्हणजे अरे मोक्षाचा मार्ग तुला सापडेल ते पंढरपूर आहे इथे प्रत्येकाला जागा आहे यारे लहान थोर याती बदत्या सकळांसी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार इथे जागा आहे खटनट यावे शुद्ध जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती इथे प्रत्येकाला जागा आहे फक्त काय ज्यामुखी निदान पांडुरंग निदान म्हणजे कमीत कमी मुखात देवाचं नाम जरी असेल तरी मोक्ष आहे तरी कल्याण आहे म्हणती जे वाचा तया मोक्ष ही ताकद आहे मग काय करा काही नाही महाराज फक्त प्रेमाने भगवंताचं नामचिंतन हे ज्याला कळालं त्याला मोक्ष मार्ग सापडला अवघडात जायचं नाही सोपं कसं मी तुम्हाला सांगते पुरुष मंडळी हात वरी करा हात वरी करा पुन्हा एकदा सांगते कीर्तनात जेवढे पुरुष आहेत ज्याला वाटतंय की मी हाय त्यानं वर करा ज्याला डाऊट आहे त्यानं राहू द्या राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोपाल राधे 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 कामासाठी आलंय पोरगी कशी असं टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची नाकाच्या जागेवरच नाक आहे र डोळ्या जागेवर डोळे कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला येत जाऊ नका कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला येत जा कारण कीर्तन ही परंपरा महत्वाची आहे कीर्तनकार छोटा मोठा नावाजलेला गाजलेला असा काही नसतो कीर्तनकार असतो बास एवढंच कळलं चला प्रेमानं सांगते ऐकत जा आता यांचं झालं त्यांचं काय सर्व स्त्रियांनी हातवरी करायचं विठोबाय सखुमाई तास जय 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 हरि जय जय हरि 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 जय 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 हरि जय 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 हरि जय 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 विठोबाय सखुमाई Para
पंढरीनाथ भगवान की, मौली दानेश्वर महाराज की, जगत तुकार शांति ब्रह्म एकनाथ महाराज आज के आनंद की, अपनी माता पिता की, भारत माता की, धर्म की जय हो। नाही तर आपली नाचतात ना कलवरीकडे बघू बघू, जेवढी कलवरी सुंदर तेवढा डान्स भारी। जा भक्ती सतू माझ्याकडे, मला भिकारी झाल्यासारखं आमदार व्हायची लायकी नाही रे। आणि पोरीच्या पायात आमदार झाला असं मी तरी अजून ऐकलं नाही महाराज बरं का। भिकारीलाही बघितले। माझी तरुण मंडळीला विनंती भावांनो, बहिणीसारखी आहे, नाव कमवा। ह्या कलियुगात जर खिशात पैसा नावात प्रसिद्धी नाही ना, कुत्रं खात नाही। जर तुमच्या खिशातला पैसा संपला ना, तुम्हाला वाटतं अख्खं गाव माझं मित्रमंडळ आहे, नुसता आपला बड्डे आला ना, बड्डे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा, येडे आहेत तुम्ही। क्वार्टरी पुरते कोंबडी पुरतं गबाळ हे द्यायचं बंद केलं ना, हे जनावर तुमच्या मातीला सुद्धा येणार नाही ते महाराज। स्टेटसन हे या भाई अंगाच्या नादी लागू नका, नाव कमवा। हे वय आहे तुमचं नाव कमवायचं, जिद्द ठेवा। राजकारण वगैरे नंतर करा रे, ते कार्यकर्ते वगैरे व्हायचं तर मावळे व्हा, गरज कार्यकर्त्यांची नाही मावळ्यांची आहे। राजकारण करा, पण राजकारण वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, पण एक वय येऊ द्या, स्टेबल व्हा, स्थिर व्हा, पैसा कमवा, नाव कमवा, मायबापाला थाटात जगवा, मग राजकारण करा। 25-26च्या पुढं राजकारण करा। हे 20-25 हे वय राजकारण करायचं आहे का? साहेब 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 भिकारी आहे का? पाया पडतो का साहेबाच्या? हे करा ना दादा, आपण वय तर बघा। अरे वय आहे का तुमचं? आता माझे मावळे काही डंगरे होते का? पण स्वराज्य निर्माण केलं ना दादा, ताकद आहे ना। सगळीच पोरं वाईट नाही, कौतुक वाटतं त्या पोरांचं जे सप्त्यामध्ये पंक्ती वाढायला असतात। काय स्वार्थ आहे सांगा? पैसे देतो आपण त्यांना। शिवजयंती दणक्यात करतात, गणपती बसवतात, आंबेडकर जयंती, प्रत्येक जयंत्या स्वाभिमानाने करतात, करतात की नाही? काय काय फायदा आहे का त्यांचा काय त्यात? पण धर्माची जाणीव आहे, देशाची जाणीव आहे म्हणून तर करतात। अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे स्वतःच्या सामर्थ्यावर मायबापाला थाटात जगवतात। अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे पाकिस्तानच्या बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करतात। अरे कौतुक वाटतं दादा, का वाटू नये? अभिमान वाटायची तरुण मंडळी माझ्या महाराष्ट्रात आहे। मग वाईट वाटतं त्या कडूंचं जे गर्लफ्रेंडला घेऊन गाड्यावर जातात, वर जाऊन तिला काय इतिहास सांगतो रे? तिथला एक एक दगड रक्तानं माकलाय हे जनावर त्याच्यावर दिल काढितो, त्या दिलात बांध, तो बांध तुला घातला पाहिजे, तू भेट फक्त मला। तुम्हाला गड किल्ले काय बापाची इस्टेट वाटली का? का तुमच्या आजानं 7-12 नावावर गेलता? अरे पोरगी म्हणून सांगते, जाणीव आहे म्हणून सांगते। माझा राजा देव जरी नसला ना तरी आज जो मंदिरात देव आहे तो त्या देवामुळं, हे कायम लक्षात ठेवा। म्हणून देवापेक्षा कमी नाही। सोपं वाटतं तुम्हाला? अरे कोण होतंय माझे राजा? शिवने हेरीवर शिवबा जन्माला, अरे शिवने हेरीवर शिवबा जन्माला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती। अरे दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, हिंदू धर्माचा अभिमान आहे, अशी प्रत्येक जात टाळ्या वाजवा। अरे वाजवा। कोण होता माझा राजा? कशासाठी वाजवायच्या टाळ्या? का सांगायचा इतिहास? लक्ष देऊन ऐका, इतिहास होतो 3.5 वर्षापूर्वीचा काळ आहे। डोळ्यात एकच आई बहिणींची आबरू लुटली आहे, मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केले आहे। एकही बाई सुरक्षित नाही, एकही देव सुरक्षित नाही, एकही संत सुरक्षित नाही। आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थया थया नाचतोय। मुठभर मावळे हातात, भाजी मुळात भाजी तानाजी, यसाची, सूर्याची, कुंडाची, फुलाची, फरसंद, बहिरची, मोरे, घोरपडे, मोहिते, निंबाळकर, खोपडे, सुर्वे, बांधलकर। काय होणार आहे एवढ्यांनी? एकनिष्ठ मावळे। स्वराज्य घडवायचं सोपं। छत्रपतींचं वय वर्ष 5, गावात तमाशाचा तंबू आला,
राजांनी आई साहेबांना विचारलं, आई साहेब हे काय? 5 वर्षाच्या निरागस लेकराला माझी माय सांगते बाळराजे राजा व्हायचंय तुम्हाला, बाळराजे राजा व्हायचंय तुम्हाला. बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा व्हायचंय तुम्हाला. या कुशीत जन्माला आलेलं रत्न येतं. वय वर्ष 15 स्वराज्याचं बाळकडू मासाहेबांनी हातात दिलंय. पुण्याच्या नैऋत्य सासरा रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वय वर्ष 17 पहिला किल्ला जिंकला तोरणा. 18 पगड जाती माझ्या राजाने एकत्रित केल्या. धर्म जात पंथ याला मान्यता नव्हती, फक्त निष्ठा नीतिमत्ता आणि कर्म याला महत्व होतं. स्वराज्य रक्षण्यासाठी त्यांनी केल्या एक हो जाती. हे गुण भगवा तो हाती. हे गुण भगवा तो हाती. सुराज्य खडविण्यासाठी आई शिवाई आईची जाई. आई शिवाई आईची जाई. आशीर्वाद हो पाठी. आय आशीर्वाद हो पाठी. अरे दैवत आमचं दैवत. अरे दैवत छत्रपती नाम. आम्ही कोण होता? शुभांनी मावळी आम्हाला. शुभांनी मावळी आम्हाला. नाही कुणाची भीती. अरे नाही कुणाची भीती. दैवत दैवत. अरे दैवत छत्रपती नाम. छत्रपती नाम जय देव छत्रपती. छत्रपती नाम जय देव छत्रपती. जय जय भवानी. जय जय शिवाजी. जय जय भवानी. जय जय शिवाजी. जय जय भवानी. जय जय शिवाजी. क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज प्रौढ प्रताप पुरंदर धननिधी धुरंधर श्रीमंत शिवछत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर नीतिवंत कीर्तिवंत न्यायवंत पुण्यवंत धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. छत्रपती नाम जय देव छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैव छत्रपती नाम जय देव छत्रपती. कसं छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं असेल आम्हाला जय म्हणायचं जीवावर येतं. तरुणासारखे तरुण आम्ही, पण दुटकुल्यासारखे बसतो. रक्त नाही ना. वाईट वाटतं दादा. त्या महाराष्ट्रात जन्माला आलोत. कधी कधी स्वाभिमान वाटतो या मातीत संत देव राष्ट्र स्वतःची देह घाण ठेवून जन्माला आले आणि त्याच भारतात लव जिहाद सारख्या गोष्टी घडाव्या. कुठे चाललाय महाराष्ट्र? कुठे चाललाय भारत? काय वागतोय आपण? कशासाठी वागतोय आपण? कशासाठी रे? अगं अजून सुद्धा आपली माय धीराच्या समोर सुद्धा नजरवर करत नाही. अजून सुद्धा आपली बाप लाचारीची नाही तर स्वाभिमानाची भाकरी खातो. आणि अशा आईबापांच्या पोटी अशा अवलादी जन्माला याव्या. कशासाठी? पाया पडते. बापाचं श्राद्ध आहे आणि श्राद्धाचं कीर्तन आहे म्हणून सांगते. कधीतरी रातच्या 12 वाजता उठा, बापाच्या अंथरुणाजवळ जा, झिजलेले पाय सुरकुत्या पडला चेहरा बघा आणि बापाच्या पायाला हात लावून वचन घ्या. आकाश ठेंगणं पडेल, इतकी प्रगती करेल, पण बाबा तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. हे बापाचं सगळ्यात मोठं श्रेय असेल. एवढीच विनंती आहे. पण मायबाप हो, थोडे जागे व्हा, विचार करा. इतिहास आहे, कळला पाहिजे, जाणीव असली पाहिजे आणि त्याच्या पलीकडे जाऊन कदर आणि आदर असला पाहिजे. आम्ही जे स्वतःला शहाणं समजतो ते शहाणं पण आपलं नाही. जो पैशाच्या जीवावर आपण एवढ्या उड्या मारतो तो पैसा आपला नाही. ज्या देहाच्या जीवावर आपण एवढा गर्व करतो तो देहही आपला नाही. म्हणून थोडे सावध व्हा आणि विचार करा.
सदा नाम घोष करू, एवढा जरी विचार केला तरी जीवनाचं सार्थक आहे. पुन्हा एकदा वैकुंठवासी स्वर्गवासी किसनदादा डोक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त डोक कुटुंबियाच्या माध्यमातून थाटलेला अट्टहास मी त्यांचे मनस्वी आभार मानते. डोकदादांनी त्यांची मुलं सुशिक्षित घडवली, यात कौतुक नाही. त्यांनी त्यांची मुलं सुसंस्कृत घडवली, यात कौतुक आहे. म्हणून हा मंडप इथं उभा आहे. चिठ्ठी होती त्याच्यामुळे सुंदर असं हे नियोजन ज्या डोक कुटुंबियाच्या माध्यमातून इथे आयोजित करण्यात आलं, त्यांचे मनस्वी आभार. त्यामध्ये त्यांचे तीनही मुलं प्रमोददादा डोक बँक मॅनेजर आहेत, ते प्रशांतदादा डोक उद्योजक व्यवसाय करतात, ते सुशांतदादा डोक बँकेचे चेअरमॅन आहेत. ते त्या तीनही मुलांचे मनस्वी आभार. स्वतः एका उच्च स्थानावर असून सुद्धा त्यांनी मायबापाच्या कर्तव्याची, कर्तृत्वाची आणि त्यांच्या कष्टाची जाण ठेवली. ह्या तीनही पुत्रांचे मनस्वी आभार. आता काही काही बसलेली, खरं सांगते ही लोक आहेत दादा, एवढा सुंदर कार्यक्रम या डोक कुटुंबानं केला की नाही, अख्खं गाव चांगलं मानणार, पण 2-4 भाऊकीतली खौट बोलणारच. ती म्हणणारच त्याचं काय असतं, हातावर केलं नाही मेल्यावर लयच उड्या मारते. ती ही भाषा आहे लोकांची बोलायची. बोलणार का नाही लोक? म्हणणार त्याचं काय असतं. आता तिघं नोकरीला आहेत, पैसा आहे, कुठंतरी खर्चायचाच. पैसा सगळ्याकडेच आहे, पण पैसा कुठे खर्च करावा याची अक्कल सगळ्याला. आणि ज्याला पैसा खर्च करायची अक्कल नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. त्याच्या बापाकडे बी पैसा नव्हता असा, पण कळला नाही कुठं करावा. तसं पैसा सगळ्याकडे आहे, पण योग्य ठिकाणी खर्च झाला पाहिजे. तो योग्य खर्च म्हणजे हे श्राद्धाचा कार्यक्रम आहे. खरंच तीनही पुत्रांचे मनस्वी आभार. आणि खरंच मी त्यांच्या मनापासून शतशः ऋणी आहे. काय काय बसलेली म्हणतात पाकिटच त्यांनी दिलं आहे, तुझं कामच आहे. 2-4 तरी वाक्य बोलावीच लागतात महाराज. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचे कधीच आभार मानणार नाही, कधीच नाही. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचे कधीच आभार मानणार नाही. त्यांनी त्यांच्या वडिलाच्या श्राद्धाला कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचे आभार मानेल. कीर्तनकारापेक्षा कीर्तन ही परंपरा जास्त महत्त्वाची आहे. आणि हा मोक्षाचा मार्ग त्यांनी शोधला. त्या कुटुंबाचे मनस्वी आभार. पांडुरंग त्यांना सुख समृद्धी ऐश्वर्य निरोगी जीवन देव हे पांडुरंगाची प्रार्थना. या दुःखातनं सावरण्याचं बळ देव. किसनदादांना पांडुरंगा चरणाची जागा मिळो म्हणायची गरज नाही. हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम म्हणजे ज्या 13व्याला आपण काकस्पर्शाची पूजा करतो, अंत्यविधीची पूजा करतो, त्याच्यानंतर 12 दिवस आत्मा इथेच असतो. 12 दिवस आत्मा इथेच असतो, आपल्या घराच्या भोवती असतो, आपल्या गावाच्या भोवती असतो. 13व्या दिवशी तो 13व्याचा प्रसाद घेऊन, म्हणजेच गोड जेवणाचा कार्यक्रम आपण ज्याला म्हणतो, गोड जेवणाचा कार्यक्रम घेऊन वर्षभराची यात्रा असते. इथून भगवंताच्या दारापर्यंत पोचण्याचे गरुड पुराणामध्ये वर्णन आहे. इथून भगवंतापर्यंत दारात पोचण्यापर्यंत 1 वर्षाचा काळ लागतो, 12 महिन्यांचा काळ लागतो. तो 12 महिन्यांचा काळ हा आहे. आणि वर्षश्राद्धाची पूजा किंवा वर्षश्राद्धाची विधी याच्यासाठी की या विधीमुळे, या नामस्मरणामुळे आणि या श्रद्धांजलीमुळे, आपल्या सर्वांच्या श्रद्धायुक्त श्रद्धांजलीमुळे, भावपूर्ण या श्रद्धांजलीमुळे, भावांजलीमुळे ती भगवंताची स्वर्गाची दारं रिकामी होणार आहेत. आणि किसनदादा त्या दारांमधून प्रवेश करणार आहेत. पांडुरंगाच्या चरणी, स्वर्गात नव्हे तर देवाच्या चरणी त्यांना जागा मिळो ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. माझ्याकडनं काही चुकलं तर माफी. यायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. राग गेला असेल तर माफ करा ही विनंती महाराज बरं का. जन्मलाला माणूस जाणार आहे. ज्याने हा नामस्मरणाचा व्यापार केला त्याला लाभ झाला, ज्याने संसाराचा केला त्याला तोटा झाला. ही तुकोबरायांची साधी भाषा आहे. ज्ञानेश्वर मागुनी, ज्ञानराज मागुनी तुला विठायला जय जय विठायला बोली लई का डोबेडे मापुडी पत्थर क्षमा परत महाराज तुम्ही सुद्धा काय उच्चारला बेकारणी आपला. क्षमा परत महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा लाखा पाया पडतीन करा. करा क्षमा महाराज तुम्ही. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सगळा सांगावी विनंती माझी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा
सुधावे आम्ही जातो तुम्ही कृपा सुधावी सगळा सांगावे विनंती माझे वाढविल झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो वैकुंठा श्रीरंग बोलावितो वाढविल झाला उभा पांडुरंग वाढवेळ झाला उभा पांडुरंग वाढवेळ झाला उभा वाढवेळ झाला उभा पांडुरंग अंतकारी विठू आम्हासी पावला गुढी सहित झाला गुप्त तुका गुढी सहित झाला गुप्त तुका वाढवेळ झाला उभा पांडुरंग वाढवेळ बोलावितो वैकुंठ श्रीरंग बोलावितो वैकुंठ श्रीरंग बोलावितो देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की